नमस्कार. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या रांगोळीच्या नवीन भागामध्ये. आज आपण 2 ते 2 टिपक्यांच्या सोप्या-सोप्या, सुंदर आणि कमी वेळामध्ये होणाऱ्या रांगोळी डिझाईन पाहणार आहोत. आजची पहिली रांगोळी आहे ती तुमच्या दारासमोर तुम्ही काढू शकता. खूप सोपी, सुंदर आणि पटकन होणारी रांगोळी डिझाईन आहे. रोज-रोज आपल्याकडे एवढा टाईम नसतो, की आपण मोठ्या-मोठ्या रांगोळी डिझाईन काढू शकतो आपल्या दारासमोर. तर अशा प्रकारच्या छोट्या-छोट्या रांगोळी डिझाईन तुम्ही तुमच्या दारासमोर काढू शकता आणि तुम्हाला नक्की आवडल्या तर तुम्ही या डिझाईन नक्की ट्राय करण्याचा प्रयत्न करा. खूप सोप्या-सोप्या आहेत आणि जास्त वेळही घेणाऱ्या नाही आहेत. तुम्ही पण तुमच्या दारासमोर रांगोळी काढत असाल तर नक्की या डिझाईन ट्राय करा आणि तुम्हाला डिझाईन आवडल्या की नाही तेही मला कमेंट करून नक्की सांगा. आजच्या आपल्या सर्वच डिझाईन सोप्या-सोप्या आहेत, सुंदरही आहेत आणि कमी वेळामध्ये होणाऱ्या आहेत. तुम्हाला डिझाईन आवडल्या की नाही हे मला नक्की सांगा आणि तुम्ही डिझाईन ट्राय करताय की नाही? तुम्हाला रांगोळ्या काढायला जमतायत की नाही? हे पण मला सांगा. या रांगोळीमध्ये मी थोडेसे कलर वापरलेले आहेत आणि अशा प्रकारचं कॉम्बिनेशन यूज केलेलं आहे ब्लू आणि पिंक कलरचं. तुम्हाला वाटेल तसं तुम्ही तुमच्या आवडीचे कलर वापरू शकता. आणि खूप सुंदर आणि छोटीशी रांगोळी आहे बघा, जास्त वेळही लागला नाही आपल्याला ही रांगोळी काढायला. तुम्हीही अशा प्रकारच्या सोप्या-सोप्या रांगोळ्या ट्राय करत राहा आणि तुमच्या दारापुढे काढण्याचा प्रयत्न करत राहा. कोण-कोण रोजच दारासमोर रांगोळी काढतात आणि चला बरं पटकन कमेंट करून मला सांगा. आणि तुम्ही पण अशाच रोज-रोज नवनवीन रांगोळी डिझाईन ट्राय करता का? आणि कशा प्रकारच्या डिझाईन तुम्हाला पाहायला आवडतील? हे पण मला कमेंट करून सांगा, जेणेकरून मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन रोजच दाखवू शकेल. आपली पुढची जी रांगोळी आहे ती पण खूप सुंदर आणि सिंपल आहे. तुम्हाला ही रांगोळी काढायला आवडत असेल तर तुम्ही नक्की अशा प्रकारच्या डिझाईन ट्राय करा. अशा प्रकारच्या डिझाईन खूप सुंदर दिसतात, अट्रॅक्टिव्ह पण दिसतात आणि काढायलाही तेवढ्याच सोप्या असतात. अशा रांगोळ्यांमध्ये आपल्याला जास्त कलरचा यूज करावा लागत नाही. थोड्याशा कलर्समध्ये पण आपण खूप सुंदर रांगोळी काढू शकतो. आणि आपल्या ज्या काही रांगोळ्या असतात त्या फिल करण्याच्या म्हणजे कलर भरायच्या रांगोळ्या ज्या असतात, त्याच्यामध्ये टाईम पण लागतो आणि व्यवस्थित कलर भरले तरच आपल्या त्या रांगोळ्या सुंदर दिसतात. तसं या रांगोळीमध्ये जास्त आपल्याला कलर यूज करायचे नसतात आणि फक्त डॉट्समध्ये आपल्याला हे रांगोळ्या काढायच्या असतात. पटकन काढून होतात आणि सुंदरही तेवढ्याच दिसतात. आजकाल मार्केटमध्ये खूप सारे स्टेन्सिल्स मिळतात. त्यामध्ये पण भरपूर सुंदर सुंदर असे डिझाईन्स असतात. पण सगळ्यांनाच त्या स्टेन्सिल्सचा पण वापर करता येत नाहीत. कारण की मी भरपूर लोकांना असं पाहिलं आहे, की भरपूर मार्केटमधून खूप काही-काही घेऊन येतात सामान आणि घरी आल्यावरती ते कुणाला जास्त वापरायला येत नाही. भरपूर माझ्या बाबतीत पण असं भरपूरदा झालं की मी खूपदा असं काही-काही नवीन-नवीन सामान आणलं आहे रांगोळी काढण्यासाठी, बट आपल्याला ते यूज करायला येत नाही. तर मी जास्त प्रेफर त्यामुळे नेहमी अ, रांगोळी हातानेच काढणं करते. कारण आपल्याला काही स्टेन्सिल्स वगैरे यूज करून आपण एखाद्या वेळी कधीतरी रांगोळी काढू शकतो. पण नेहमी-नेहमी आपण त्याच टाईपच्या रांगोळ्या नाही काढू शकत ना. तर आणि आपण स्वतः काढलेली रांगोळी पाहण्यामध्ये जो आनंद असतो ना, तो स्टेन्सिल्सच्या रांगोळ्या पाहण्यामध्ये बिलकुल नसतो. आपण कशीही रांगोळी काढा, कशीही आली तरी पण आपण ती स्वतः काढलेली असते ना, त्याचा आनंद वेगळाच असतो. त्यामुळे तर मी जास्त करून स्वतःच रांगोळ्या काढण्याचा प्रयत्न करते. आपल्या आजच्या 2 रांगोळी डिझाईन कंप्लीट पण झालेल्या आहे आणि किती सुंदर होत्या. सोप्या-सोप्याही होत्या की नाही. कमी वेळामध्ये आपण किती सुंदर-सुंदर रांगोळी डिझाईन काढू शकतो. तर रांगोळी काढायला बिलकुल जास्त वेळ लागत नाही. फक्त आपल्याला इच्छा असायला पाहिजे असते की आपण रांगोळी काढावी. तुम्हाला आवडत असेल रांगोळी काढायला तर तुम्ही पण रोजच नवीन-नवीन डिझाईन काढत जा तुमच्या दारासमोर आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला की नाही ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. आपण पुढच्या व्हिडिओमध्येही अशाच सोप्या-सोप्या सुंदर अशा रांगोळी डिझाईन पाहणार आहोत. त्यासाठी तुम्ही चॅनेलला आज सबस्क्राईब करूनच ठेवा. आणि थँक तुम्ही एवढ्या सुंदर-सुंदर कमेंट्स केलेल्या आहेत.
खूप खूप धन्यवाद सर्वांचे. तुम्ही एवढं सुंदर लिहिलेलं आहे आणि तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळेच आज माझं चॅनल एवढा ग्रो झालेला आहे. सो थँक यू सो मच. तुमचं असंच प्रेम आणि सपोर्ट नेहमीच माझ्यासोबत असू द्यात. आपण अशाच सोप्या-सोप्या सुंदर रांगोळी डिझाईन रोजच पाहणार आहोत. आपण भेटूया पुढच्या रांगोळीच्या नवीन भागामध्ये अशाच सोप्या-सोप्या सुंदर अशा रांगोळी डिझाईनसोबत. तोपर्यंत तुम्ही रांगोळ्या काढत राहा, रांगोळ्यांची प्रॅक्टिस करा आणि थँक यू फॉर वॉचिंग. आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.